हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट टाइम फोर्थ चॅप्टरला सुरुवात केली होती नाही का. दॅट इज द मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला पॉईंट स्टडी केला तो म्हणजे डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड है ना. आणि नंतर मग आपण सुरुवात केली होती की DNA इज द जेनेटिक मटेरियल है ना. थोडी इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन पाहिली आणि त्यानंतर DNA हे जेनेटिक मटेरियल आहे, त्यामागे 3 एक्सपेरिमेंट परफॉर्म झालेत नाही का. DNA इज द जेनेटिक मटेरियल है ना, हे आयडेंटिफाय करण्यासाठी 3 एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या सायंटिस्टनी परफॉर्म केले. त्यामध्ये आपण सगळ्यात आधी ग्रिफिथ एक्सपेरिमेंट स्टडी केला, त्यानंतर ॲव्हरी, मॅकलिऑड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट आणि लास्टली आपण है ना अल्फ्रेड हार्शी आणि मार्था चेसनी परफॉर्म केलेला एक्सपेरिमेंट स्टडी केला. ठीक आहे. तर इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट द पॅकेजिंग ऑफ द DNA और पॅकेजिंग ऑफ द जेनेटिक मटेरियल नाही का. तर पॅकेजिंग आपण शिकणार आहोत, प्रोकॅरियोट्समधलं पॅकेजिंग शिकणार आहोत आणि सोबत युकॅरियोट्समधलं पण पॅकेजिंग जेनेटिक मटेरियलचं आपण पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया. पण त्याआधी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. याआधी जे आपण शिकलो त्या आधारे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. पहा, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द केमिकल कंपोनंट्स ऑफ द DNA. DNAचे केमिकल कंपोनंट्स कोणते आहेत. अँड यू हॅव ऑलरेडी नो दॅट DNA इज ए लॉंग चेन ऑफ ए न्यूक्लियोटाइड. DNA ही एक लांब चेन राहते जी कशाची बनलेली राहते, न्यूक्लियोटाइडची बनलेली राहते है ना. DNA इज मेड अप ऑफ ए लॉंग चेन ऑफ न्यूक्लियोटाइड नाही का. अँड ईच न्यूक्लियोटाइड कंपोज ऑफ 3 मेन केमिकल कंपोनंट. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा 3 मेन केमिकल कंपोनंटचा बनलेला असतो, राईट. द फर्स्ट वन इज द फॉस्फेट ग्रुप, देन पेंटोज शुगर. पेंटोज शुगर इज रायबोज शुगर in case of RNA, and in case of DNA it is deoxyribose sugar, right. And the third component is the nitrogenous base, that is adenine, guanine, cytosine, thymine है ना. So these are the 3 main chemical components of the DNA. First one is the phosphate group, second one is the deoxyribose sugar, and third one is the nitrogenous base, right. Then look at the second question, what is a chromosome है ना. chromosome म्हणजे काय. तर you already know that a DNA molecule it get coiled or condensed and it result in formation of a chromosome, right. ओके नाही. DNA जे असतात ते कॉइल्ड आणि कंडेन्स होतात आणि त्यापासून आपल्याला क्रोमोझोम तयार झालेले बघायला मिळतात ठीक आहे. अँड दिस क्रोमोझोम्स आर द जेनेटिक मटेरियल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे काय आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जेनेटिक मटेरियल आहेत. तर इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत, राईट. तर नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट द अवर न्यू टॉपिक, दॅट इज द DNA पॅकेजिंग. आज आपल्याला आपला नवीन टॉपिक स्टडी करायचा आहे, तो म्हणजे कोणता, DNA पॅकेजिंग, राईट. देन लुक ॲट द फर्स्ट पॉईंट इन द DNA पॅकेजिंग. DNA पॅकेजिंग मधला पहिला पॉईंट आपण पाहू. बघा, द लेंथ ऑफ द DNA हेलिक्स और डबल हेलिक्स मॉलिक्यूल इन अ टिपिकल यूकॅरियोटिक और मॅमलियन सेल इज अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर, राईट. एका पर्टिक्युलर मॅमलियन सेलमध्ये DNAची लांबी जी राहते, DNA डबल हेलिक्सची जी लांबी राहते ती जवळपास 2.2 मीटर एवढी राहते है ना. अँड दिस कॅन बी सिम्पली वर्कआउट बाय मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ बेस पेअर विथ द डिस्टन्स बिटवीन द 2 कॉन्सिक्युटिव्ह बेस पेअर है ना. 2 लगतच्या ज्या बेस पेअर आहेत त्यांच्यामधलं अंतर, याचा वापर केला आपण, याला गुणलं कशाने, टोटल नंबर ऑफ बेस पेअरनी. जेवढ्या बेस पेअर असतात DNA मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, त्या बेस पेअरला आपण गुणलं 2 बेस पेअरमध्ये असणाऱ्या डिस्टन्सनी नाही का. आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण DNAची लांबी मिळाली, जवळपास किती, 2.2 मीटर है ना. एवढी लांबीचा DNA आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतो, एका पर्टिक्युलर मॅमलियन सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतो, बरोबर नाही का. तर 2.2 मीटर DNA हा खूप मोठा DNA झाला बरं. हा छोटा DNA नाही आहे, खूप मोठा DNA आहे नाही का. आणि जर आपण न्यूक्लियसची जर साईज पाहिली तर न्यूक्लियसची साईज असते, इट इज अप्रॉक्सिमेट साईज ऑफ द टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁶ मीटर है ना. 10⁻⁶ मीटर, 10⁻⁻⁶ मीटर आहे, ठीक आहे ना. एका पर्टिक्युलर न्यूक्लियसची जी साईज आहे, टिपिकल न्यूक्लियसची जी साईज आहे ती आहे 10⁻⁻⁶ मीटर, राईट. आता बघा, DNAची लांबी आहे 2.2 मीटर आणि न्यूक्लियसची साईज खूपच छोटी आहे, ती म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर म्हणजे 1 मायक्रोमीटर. आता एवढ्या छोट्याशा न्यूक्लियसमध्ये एवढा मोठा DNA हा कसा ॲडजस्ट होत असेल, बरोबर नाही का.
हाऊ दिस लॉंग DNA मॉलिक्यूल कॅन देन अकोमोडेटेड इन सच अ स्मॉल न्यूक्लियस, नाही का. एवढा मोठा DNA हा एका छोट्याशा न्यूक्लियसमध्ये, ज्याची साईज 10⁻⁶ मीटर आहे ना, एवढ्या छोट्याशा न्यूक्लियसमध्ये एवढा मोठा DNA हा कसा ॲडजस्ट होत असेल, ॲकोमोडेट होत असेल, तर तो नक्कीच काय झाला असेल, कॉईल झाला असेल, गुंडाळला गेला असेल. कारण DNA हा एक धागा आहे, बरोबर. आणि 2.2 मीटर एवढा लांबीचा जो धागा आहे आणि छोट्याशा न्यूक्लियसमध्ये तो कसा ॲडजस्ट होईल, तर नक्कीच तो काय झाला असेल, गुंडाळला गेलेला असेल, बरोबर का. इज देअरफॉर मस्ट बी कंडेन्स, कॉइल्ड और सुपर कॉइल्ड टू फिट इन टू दिस स्मॉल साईज न्यूक्लियस, है ना. त्या स्मॉल साईज न्यूक्लियसमध्ये फिट होण्यासाठी तो नक्कीच काय झाला असेल, कॉईल झाला असेल, सुपर कॉईल झाला असेल, कंडेन्स झाला असेल, बरोबर नाही का. हो किंवा नाही. तर बघा, आता आपण पाहू प्रोकॅरियोट्समध्ये DNA पॅकेजिंग कशी होते. पण इथपर्यंत तुम्हाला समजलं का. आपल्याला आपण पॅकेजिंग पाहिली, तर इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलंय. जी पॅकेजिंग आपण स्टडी केलेली आहे किंवा मग जे पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत ते तुम्हाला समजले का. बघा, DNAची साईज खूप मोठी राहते आणि एवढ्या मोठ्या साईजचा जो DNA आहे, नाही का, तो छोट्या साईजच्या न्यूक्लियसमध्ये आहे ना ॲडजस्ट होण्यासाठी त्याला नक्कीच कॉईल व्हावं लागेल, बरोबर नाही का. तर तो कॉईल होतो सुद्धा होती आणि न्यूक्लियसमध्ये फिट होतो, बरोबर नाही का. तर आता आपल्याला पाहिजे आहे पॅकेजिंग इन द प्रोकॅरियोट्स, है ना. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA पॅकेजिंग कशी झालेली राहते. एकदम सिंपल टाईपची पॅकेजिंग आपल्याला प्रोकॅरियोट्समध्ये बघायला मिळते DNAची. तर पाहू आपण. बघा, इन प्रोकॅरियोट्स लाईक द इकोलाई, द सेल साईज इज अप्रॉक्सिमेटली 2 to 3 मायक्रॉन लॉंग, है ना. सेल जो राहतो तो 2 ते 3 मायक्रॉन लांबीचा राहतो. कोणामध्ये, प्रोकॅरियोट्समध्ये, इकोलाई या प्रोकॅरियोट्समध्ये, नाही का. इकोलाई, इश्चरशिया कोलाई कॉमन बॅक्टेरियम आहे ना. नेहमी याचं एक्झाम्पल आपण घेत असतो, बरोबर नाही का. तर प्रोकॅरियोटच्या केसमध्ये जी सेलची साईज राहते, सेलची साईज नाही का, ती किती राहते, जवळपास 2 ते 3 मायक्रॉन एवढी राहते, बरोबर नाही का. अँड दे डू नॉट हॅव द वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम हे असे ऑर्गॅनिझम असते की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. ॲक्च्युली न्यूक्लियस असतो पण तो वेल ऑर्गनाइज नसतो, तो प्रिमिटिव्ह टाईपचा असतो. आणि त्या प्रिमिटिव्ह टाईपच्या न्यूक्लियसला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड असे म्हणतो, नाही का. ओके नाही. द प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड, है ना. अँड दिस न्यूक्लिओइड, दिस प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस इज विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड इट इज विदाउट न्यूक्लिओलस, है ना. हा जो प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस असतो याच्या भोवताल तुम्हाला न्यूक्लियर मेम्ब्रेन पण बघायला मिळत नाही आणि सोबत त्यामध्ये न्यूक्लिओलस पण नसतो. मग या न्यूक्लिओइडमध्ये काय राहतं, इट कंटेन ओनली DNA अँड विच इज गेट कॉईल इट सेल्फ, आहे ना. याच्यामध्ये फक्त DNA असतो आणि तो पण स्वतःभोवती काय असतो, गुंडाळलेला असतो, राईट. देन इन प्रोकॅरियोट द न्यूक्लिओइड इज व्हेरी स्मॉल. न्यूक्लिओइड म्हणजे तुम्हाला समजलं ना, अ न्यूक्लियस लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. अँड दिस न्यूक्लिओइड इज विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड इट इज विदाउट न्यूक्लिओलस. अँड दिस न्यूक्लिओइड इज व्हेरी स्मॉल. देन इट इज सर्क्युलर अँड इट इज highly folded, means it contain a highly folded DNA molecule or it contain a naked ring of DNA molecule which is near about 1100 micron long in their perimeter. समजलं का. जो न्यूक्लिओइड राहतो हा छोटा राहतो. न्यूक्लिओइड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, न्यूक्लियस लाईक स्ट्रक्चर, न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर राहतं. त्याच्या भोवताल न्यूक्लियर मेम्ब्रेन नसते, त्यामध्ये न्यूक्लिओलस नसतो, फक्त DNA मॉलिक्यूल तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतो, नाही का. तर हा न्यूक्लिओइड खूप छोटा असतो, त्यानंतर तो सर्क्युलर असतो, त्यानंतर तो हायली फोल्डेड असतो आणि रिंग लाईक असतो. रिंग लाईक DNAने तो बनलेला असतो, बरोबर नाही का. तर यामधला जो DNA आहे तो DNA जर आपण सरळ केला, आहे का, तर त्यामध्ये जवळपास तुम्हाला 1100 मायक्रॉन एवढ्या लांबीचा DNA बघायला मिळतो, आहे ना. 1100 मायक्रॉन लांबीचा DNA तुम्हाला या न्यूक्लिओइडमध्ये बघायला मिळतो. आणि या 1100 मायक्रॉन लांबीच्या DNA मध्ये जवळपास 4.6 मिलियन्स बेस पेअर प्रेझेंट असतात. समजले तुम्हाला. द न्यूक्लिओइड मीन्स द न्यूक्लियस लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोट्स. इट इज विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन, इट इज विदाउट न्यूक्लिओलस and it is very small, circular and it contain highly coiled naked ring of the DNA molecule which is near about 1100 micron in length, right. खूप नाही. and it contain near about 4.6 millions of base pair. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलंय. काही डिफिकल्टी यामध्ये. ते look at the next point. The 1100 micron long
न्यूक्लियोइड इज टू बी फिटेड और इट इज पैक into a cell which is hardly near about 2 to 3 मायक्रॉन लॉंग, है ना. हा जो 1100 मायक्रॉन लॉंग DNA मॉलिक्यूल जो आहे नाही का, तर हा न्यूक्लियोइड जो आहे हा सेलमध्ये फिट होतो, पॅक होतो. पण याला पॅक होण्यासाठी है ना नक्कीच तो कॉईल झाला असेल किंवा सुपर कॉईल झाला असेल, कारण 1100 मायक्रॉन लांबीचा जो न्यूक्लियोइड आहे तो 2 ते 3 मायक्रॉन लांबी असणाऱ्या सेलमध्ये कसं काय ॲडजस्ट होईल, कसं काय फिट होईल, बरोबर नाही का. तर नक्कीच तो पण काय झाला असेल, कॉईल झाला असेल. तर प्रोकॅरियोटमध्ये पण जो DNA मॉलिक्यूल असतो है ना, तो पॅकेजिंग शो करतो, तो कॉईल होतो त्याभोवती. तीच पॅकेजिंग आपल्याला पाहायची आहे, नेमकी तो कशा पद्धतीनं काय होतो, कॉईल होतो, तो स्वतःला सेलमध्ये कशा पद्धतीनं काय करतो, पॅक करतो, ते आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे. त्याला हेन्स द नेगेटिव्ह चार्ज DNA बिकम द सर्क्युलर, then it is reducing the its size to up to 350 मायक्रोमीटर इन डायमीटर, है ना. जो DNA आहे तो जवळपास 1100 मायक्रॉनचा राहतो, है ना. तो नेगेटिव्ह चार्ज राहतो, तो सर्क्युलर स्ट्रक्चर फॉर्म करतो, है ना. आणि सर्क्युलर स्ट्रक्चर तयार करून तो स्वतःची साईज कमी करतो. जवळपास 1100 मायक्रॉन लांबीचा DNA है ना सर्क्युलर शेपमध्ये काय होतो, कन्व्हर्ट होतो नाही का. आणि तेव्हा त्याची साईज राहते जवळपास 350 मायक्रोमीटर नाही का. 350 मायक्रोमीटर एवढी त्याची काय राहते, डायमीटर राहते, समजलं का. 1100 मायक्रॉन लांबीचा जो DNA आहे है ना, हा सर्क्युलर आणि रिड्यूस होऊन जातो आणि त्याची साईज जवळपास 350 मायक्रॉन एवढी होते. समजते तुम्हाला, हो की नाही. आता हा जो 350 मायक्रॉनचा जो सर्क्युलर DNA आहे नाही का, हा पुन्हा पुढे गेल्यानंतर काय होतो, रिड्यूस होतो, त्याची साईज काय करतो, कमी करतो नाही का. त्याची साईज जवळपास 300 मायक्रोमीटर 30 मायक्रोमीटर पर्यंत 30 मायक्रॉन पर्यंत त्याची डायमीटर काय होते, कमी होते. कारण तो जो सर्क्युलर DNA आहे 350 मायक्रॉनचा, हा स्वतःभोवती काय करतो, फोल्ड शो करतो. त्याच्यामध्ये आपल्याला फोल्डिंग किंवा मग लुपिंग बघायला मिळते नाही का. सर्क्युलर DNA हा स्वतःभोवती लुपिंग किंवा फोल्डिंग फॉर्म करतो. जवळपास 50 ते 40 ते 50 लूप तो काय करतो, तयार करतो. आणि त्यामुळे त्याची जी साईज आहे 350 मायक्रॉनची ती कमी होते आणि जवळपास 30 मायक्रोमीटर एवढा डायमीटर असणारा DNA काय होतो, तयार होतो किंवा मग कंडेन्स DNA तयार होऊन जातो. समजते तुम्हाला, त्यामध्ये काही डिफिकल्टी. दिस फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय द RNA कनेक्टर. हे ज्या लूप तयार होऊन राहिल्या नाही का, 350 मायक्रोमीटरचा जो DNA आहे तो काय करतो, लूप तयार करतो, फोल्ड तयार करतो. फोल्डिंग आणि लुपिंग आपल्याला झालेली बघायला मिळते. तर या लुपिंग आणि फोल्डिंगला कोण मदत करतं, RNA कनेक्टर मदत करतं, ठीक आहे, ओके नाही. देन दिस लूप और दिस फोल्ड विच आर फॉर्म इन द सर्क्युलर DNA आर कॉल्ड ॲज डोमेन, ठीक का. ज्या लूप किंवा ज्या फोल्ड तुम्हाला सर्क्युलर DNA मध्ये बघायला मिळतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण डोमेन असे म्हणतो. अँड इच डोमेन इज अगेन फर्दर कॉइल और सुपर कॉइल, thereby reducing its size up to 2 मायक्रॉन in diameter. समजते तुम्हाला. अशा जवळपास 40 ते 50 डोमेन तयार होतात. त्या डोमेन पुन्हा पुढे कॉईल आणि सुपर कॉईल होतात आणि त्यामुळे जी साईज आहे DNAची किंवा मग कंडेन्स DNAची ती आणखी कमी होते आणि जवळपास 2 मायक्रोमीटर एवढी त्यांची काय होते, ते डायमीटर होतं. ते समजलं ना. जवळपास 1100 मायक्रॉन लांबी असणारा DNA आहे ना, हा स्वतःभोवती काय करतो, तो सर्क्युलर फॉर्म मध्ये काय होतो, कणवतो, तो एक सर्कल तयार करतो जवळपास 350 मायक्रॉनचा नाही का. नंतर या सर्कलमध्ये तुम्हाला लूप तयार झालेल्या बघायला मिळतात नाही का, फोल्ड तयार झालेल्या बघायला मिळतात. जवळपास 40 ते 50 लूप किंवा फोल्ड असतात, ज्यांना आपण काय म्हणतो, डोमेन म्हणतो. आणि नंतर या प्रत्येक लूप किंवा प्रत्येक फोल्ड है ना आणखी काय होतात, कॉईल होतात, सुपर कॉईल होतात. आणि त्यामुळं जी साईज आहे ना स्ट्रक्चरची ती जवळपास 2 मायक्रॉन एवढी होऊन जाते. आधी त्याची साईज जवळपास 30 मायक्रॉन राहते नाही का. 1100 मायक्रॉनचा जो DNA आहे तो सर्कल फॉर्म करतो, साईज 350 मायक्रॉन. नंतर जो सर्कल आहे 350 मायक्रॉनचा तो लूप तयार करतो, जवळपास 40 ते 50 लूप किंवा डोमेन तयार करतो. साईज आणखी कमी होते, 30 मायक्रॉन. त्यानंतर जे डोमेन आहे, ज्या लूप आहेत त्या आणखी कॉईल, सुपर कॉईल होतात आणि त्यामुळे साईज आणखी कंडेन्स होऊन जाते. जवळपास 2 मायक्रॉन एवढी डायमीटर असणारी स्ट्रक्चर जे आहे, कंडेन्स फॉर्म जो आहे DNAचा तो तयार होतो, राईट.
Then this coiling or this packaging is assisted by the positive charge HU protein, that is the histone like DNA binding protein, and the enzyme like DNA gyrase and the DNA topoisomerase 1. ठीक है, these enzymes are required for the maintaining the super coiling of the DNA molecule. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं का? तर जी कॉइलिंग आहे डीएनएची, पॅकेजिंग आहे डीएनएची आहे ना, ती असिस्ट करण्याचं काम पॉझिटिव्ह चार्ज एचयू प्रोटीन करतात, जे आहे हिस्टोन लाईक डीएनए बाइंडिंग प्रोटीन मदत करतात पॅकेजिंगसाठी. याच्या व्यतिरिक्त जी कॉइलिंग झालेली आहे ती कॉइलिंग ॲज इट इज राहण्यासाठी डीएनए गायरेज आणि डीएनए टोपोआयसोमरेज 1 हे एन्झाईम काय करतात, मदत करतात. तर दिस इज द पॅकेजिंग ऑफ डीएनए और प्रोकॅरियोटिक डीएनए, नाही का. तर पुढे तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. चला पाहू आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, नाही का. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, नियर अबाउट 1100 मायक्रॉन डीएनए गेट सर्क्युलराइज, है ना. जो 1100 मायक्रोमीटर साईज असणारा डीएनए आहे तो सर्क्युलर होऊन जातो, नाही का. आणि तुम्हाला 350 मायक्रॉनचा डीएनए सर्क्युलर डीएनए तयार झालेला बघायला मिळतो ए मध्ये, नाही का. नंतर बी कडे या, जो सर्क्युलर डीएनए आहे, नाही का, त्यामध्ये लूप तयार होतं, नाही का. त्यामध्ये फोल्डिंग होतं आणि फोल्डिंग झाल्यामुळं लूप तयार होतात. जवळपास 40 ते 50 लूप तयार झालेल्या तुम्हाला बघायला मिळतात. आणि इथे तर जवळपास 7च लूप आहेत, पण अशा 40 ते 50 लूप तयार होतात सर्क्युलर डीएनए मध्ये. त्यानंतर सी मध्ये बघा, ज्या लूप असतात है ना, त्या आणखी कॉईल होतात. प्रत्येक लूप है ना ही कॉईल झालेली तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यामुळं जे डीएनएचं स्ट्रक्चर आहे, जी कॉइलिंग आहे, ती आणखी साईजमध्ये काय होते, डायमीटरमध्ये काय होते, रिड्यूस होते. आणि जवळपास 2 मायक्रॉनचा आपला सुपर कॉईल स्ट्रक्चर क्रोमोझोमचं बघायला मिळतं, नाही का. त्यानंतर कधी कधी काय होतं, जे स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं जे प्रोकॅरियोटमध्ये तयार होतं, नाही का, तर त्यामध्ये कधी कधी आपल्याला लूपिंग किंवा फोल्डिंग तयार झालेली बघायला मिळत नाही. तर अनफोल्डेड क्रोमोझोम आपल्याला पार्शली अनफोल्डेड क्रोमोझोम बघायला मिळतात. म्हणजे काही ठिकाणी फोल्डिंग होते पण काही ठिकाणी फोल्डिंग होत नाही. तर डी मध्ये तुम्हाला दिसतंय पार्शली अनकॉइल्ड क्रोमोझोम, सॉरी तिथे लूपिंग तयार झालेली आहे, फोल्डिंग तयार झालेली आहे, पण फोल्ड जे आहे तिने स्वतःभोवती कॉइलिंग शो केली नाही आहे. फोल्डिंगमध्ये कॉइलिंग झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. तर त्या पार्शली अनकॉइल्ड क्रोमोझोम तुम्हाला डी मध्ये बघायला मिळते आणि ई मध्ये तुम्हाला पार्शली अनफोल्डेड क्रोमोझोम बघायला मिळते. म्हणजे तिथे कॉइलिंग आहे पण लूप तयार नाही झालेली आहे, ठीक आहे. कॉइलिंग आहे पण फोल्ड तयार नाही झाली, लूप तयार नाही झाली, ठीक आहे. आणि डी मध्ये फोल्ड आहे, लूप आहे पण कॉइलिंग नाही आहे, समजलं का. तर हे काही डीएनएच्या पॅकेजिंगमध्ये होणारे प्रॉब्लेम्स आहेत, तसे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्यामुळे अशा टाईपची पॅकेजिंग तुम्हाला बघायला मिळते. पण सी मध्ये तुम्हाला सुपर कॉइल फोल्डेड क्रोमोझोम बघायला मिळतो, जो नॉर्मली प्रत्येक प्रोकॅरियोटमध्ये आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. ओके नाही. तर हिअर अबाउट वी हॅव लुकिंग फॉर द डीएनए पॅकेजिंग इन द प्रोकॅरियोट्स. आय होप यू विल अंडरस्टँड इट, है ना. तर आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट द यूकॅरियोटिक पॅकेजिंग. यानंतर आपण काय करणार आहोत, यूकॅरियोटिक पॅकेजिंग स्टडी करणार आहोत, ठीक आहे. तर चला पाहूया यूकॅरियोटिक packaging. Look at the packaging in eukaryotes. Look at the first point. Eukaryote shows a well-organized nucleus which containing the nuclear membrane, the nucleolus, and the thread-like material in the form of chromosome. है ना. तर तुम्हाला माहिती आहे यूकॅरियोट्स मध्ये तुम्हाला वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस बघायला मिळतो. म्हणजे हा असा न्यूक्लियस असतो की ज्या भोवताल काय राहते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहते, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओलस राहतो, नाही का. त्यानंतर न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला डीएनए हा फोल्डेड फॉर्ममध्ये, कंडेन्स फॉर्ममध्ये बघायला मिळतो, है ना, ज्यापासून क्रोमोझोम तयार होतं, नाही का. तर अशा पद्धतीचा वेल डेव्हलप, वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस तुम्हाला यूकॅरियोटमध्ये बघायला मिळतो, राईट. देन इन द क्रोमोझोम डीएनए इज असोसिएटेड विथ द हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन, नाही का. क्रोमोझोम मध्ये आपल्याला हिस्टोन आणि नॉन हिस्टोन टाईपचे प्रोटीन बघायला मिळतात. या हिस्टोन आणि नॉन हिस्टोन टाईपच्या प्रोटीनमुळेच डीएनए हा कॉईल झालेला असतो. आणि दिस वॉज फर्स्ट टाइम रिपोर्टेड बाय आर कॉर्नबर्ग इन 1974. 1974 मध्ये आर कॉर्नबर्गनी सगळ्यात पहिल्यांदा
हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन यांच्या प्रेझन्सबद्दल सांगितलं, नाही का. क्रोमोझोममध्ये DNA जो आहे हा हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत असोसिएट झालेला असतो. हे पहिल्यांदा कोणी सांगितलं? आर कॉर्नबर्ग यांनी सांगितलं. कधी सांगितलं? 1974 मध्ये सांगितलं, राईट. द ऑर्गनायझेशन ऑफ DNA इज मच कॉम्प्लेक्स in case of eukaryotes, and depending upon the abundance of amino acid residues with the charge side chain, a protein acquires its charge. आता DNA मध्ये जे तुम्हाला ऑर्गनायझेशन बघायला मिळते ही खूप कॉम्प्लेक्स राहते इन केस ऑफ युकॅरियोट्स, है ना. प्रोकॅरियोट्स मधली आपण पॅकेजिंग पाहिली, सिंपल टाईपची पॅकेजिंग आहे, पण युकॅरियोट्स मध्ये जी पॅकेजिंग राहते ती ॲज कम्पेअर्ड टू प्रोकॅरियोट्स खूप कॉम्प्लेक्स टाईपची राहते, नाही का. आता तुम्हाला माहिती आहे अमिनो ऍसिड असतात, बेसिक अमिनो ऍसिड असतात, ऍसिडिक अमिनो ऍसिड असतात, है ना. वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड तुम्हाला बघायला मिळतात, नाही का. तर हे जे अमिनो ऍसिड्स रेसिड्यूज आहेत, नाही का, यांच्या साईडला आपल्याला काय बघायला मिळतो? चार्ज बघायला मिळतो. यांच्याकडे साईड चार्ज किंवा मग साईड चेन राहते ज्यावरती काय असतो? चार्ज असतो, नाही का. असे काही अमिनो ऍसिड असतात की त्यांच्या साईड चेनवरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज बघायला मिळतो. ॲक्च्युली DNA पॅकेजिंगमध्ये जे प्रोटीन काम करतात, है ना, तर त्यांच्यामध्ये जे अमिनो ऍसिड असतात त्यांच्या साईड चेनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. समजू लागलं का माझं बोलणं तुम्हाला? जे अमिनो ऍसिड किंवा मग जे प्रोटीन DNA पॅकेजिंगमध्ये भाग घेतात, जे प्रोटीन DNA पॅकेजिंगमध्ये भाग घेतात त्या प्रोटीनचे अमिनो ऍसिड जे असतात त्यांच्या साईड चेनवरती तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज बघायला मिळतो, नाही का. आता हे पॉझिटिव्ह चार्ज साईड चेनवरती असणारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जो प्रोटीन तयार होतो त्या प्रोटीनवरती पण तो पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बघायला मिळतो. कारण है ना त्या प्रोटीनमध्ये जे अमिनो ऍसिड्स असतात ते अमिनो ऍसिड त्यांच्या साईड चेनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, नाही का. त्या अमिनो ऍसिडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्या कारणामुळे त्या अमिनो ऍसिडमुळं जे प्रोटीन तयार होतात ते पण काय असतात? पॉझिटिव्ह चार्ज प्रोटीन असतात, नाही का. तर हे अमिनो ऍसिड किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत ज्यांच्या साईड चेनवरती काय आहे? चार्ज आहे, नाही का. हो की नाही. त्या अमिनो ऍसिडच्या नंबरवरून है ना आपल्याला समजतं की प्रोटीन हा किती पॉझिटिव्ह चार्ज आहे, नाही का. आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे अमिनो ऍसिडचा हा प्रोटीन काय करतो? ॲक्वायर्ड करतो. समजलं तुम्हाला, है ना. DNA पॅकेजिंगमध्ये जे प्रोटीन पार्टिसिपेट करतात ते सगळे जे प्रोटीन असतात त्यांच्या अमिनो ऍसिडच्या साईड चेनवरती पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बघायला मिळतो आणि त्या अमिनो ऍसिडचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा प्रोटीन ॲक्वायर करतो. म्हणजे प्रोटीनवरती पण अमिनो ऍसिडचा पॉझिटिव्ह चार्ज काय होतो? डेव्हलप होतो, नाही का. हिस्टोन आर द प्रोटीन दॅट आर रिच इन अमिनो ऍसिड लाईक लायसिन अँड अर्जिनाइन. लायसिन आणि अर्जिनाइन या दोन प्रोटीननी अमिनो ऍसिडनी हिस्टोन हे जे आहेत प्रोटीन हे यांच्यामध्ये आपल्याला दोन टाईपचे अमिनो ऍसिड प्रामुख्याने बघायला मिळतात. एक आहे लायसिन आणि दुसरा आहे अर्जिनाइन. लायसिन अँड अर्जिनाइन, these two are the main amino acid which are present in the histone protein. हिस्टोन प्रोटीनमध्ये लायसिन आणि अर्जिनाइन हे दोन टाईपचे काय असतात? अमिनो ऍसिड प्रामुख्याने प्रेझेंट असतात हिस्टोन प्रोटीनमध्ये, बरं, नाही का. आणि लायसिन आणि अर्जिनाइन यांच्या साईड चेनवरती तुम्हाला काय बघायला मिळतो? पॉझिटिव्ह चार्ज बघायला मिळतो, नाही का. बोथ दीज अमिनो ऍसिड दॅट इज लायसिन आणि अर्जिनाइन है ना आर द बेसिक अमिनो ऍसिड अँड दे कॅरी पॉझिटिव्ह चार्ज विथ देम ऑन देअर साईड चेन. समजू लागला तुम्हाला. आणि बघा आता लायसिन आणि अर्जिनाइन हिस्टोन प्रोटीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. हे दोन्ही अमिनो ऍसिड बेसिक अमिनो ऍसिड आहेत, त्यांच्या साईड चेनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे या लायसिन आणि अर्जिनाइनचा पॉझिटिव्ह चार्ज कुणावरती डेव्हलप होतो? हिस्टोनवरती डेव्हलप होतो. हिस्टोनवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, नाही का. आणि जे DNA असतात हे काय असतात? निगेटिव्ह चार्ज असतात आणि त्या कारणामुळं हे पॉझिटिव्ह चार्ज हिस्टोनवरती निगेटिव्ह चार्ज DNA हे करतात रॅप होतात आणि त्यामुळे काय होतं? कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं, क्रोमोझोम तयार होतात, नाही का. बघा, सो हिस्टोन आर सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज बेसिक प्रोटीन. त्यामुळे हिस्टोन जो आहे हा एक पॉझिटिव्ह चार्ज बेसिक प्रोटीन आहे, कारण तो हिस्टोन बनलेला असतो बेसिक अमिनो ऍसिडनी ज्यांच्यावरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे हिस्टोनवरती पण तो पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि हिस्टोन हा पण एक काय आहे? बेसिक प्रोटीन आहे. समजते तुम्हाला. तर दिस हिस्टोन ऑर्गनाइज देमसेल्व्स टू मेक अ युनिट ऑफ 8 मॉलिक्यूल विच इज नोन ॲज हिस्टोन ऑक्टॅमर, है ना. हे जे हिस्टोन आहेत हे स्वतःला काय करतात? अरेंज करतात. जवळपास 4 डिफरंट टाईपचे हिस्टोन प्रोटीन, किती? 4 डिफरंट टाईपचे हिस्टोन प्रोटीन जे आहेत
है ना, 4 डिफरंट टाइप ऑफ हिस्टोन प्रोटीन कम टुगेदर अँड दे फॉर्म ए हिस्टोन ऑक्टॅमर. 4 वेगळ्या टाईपचे हिस्टोन प्रोटीन काय होतात, एकत्र येतात आणि ते काय करतात, हिस्टोन ऑक्टॅमर तयार करतात. हे का ओके नाही. पहा H2A, H2B, H3 and H4. These are the 4 histone protein. There are also 5th type of histone protein, that is H1 histone protein, and this H1 histone protein is also required for the packaging of DNA, right? But it is not involved in histone octamer. हा histone octamer मध्ये भाग घेत नाही, हा बाहेर प्रेझेंट असतो, histone octamer च्या बाहेर प्रेझेंट असतो H1 histone. तर H2A, H2B, H3 and H4. These are the 4 different type of histone protein that organize together to form a histone octamer. Okay? The negatively charged helical DNA is wrapped around the positively charged histone octamer. जो negatively charged DNA molecule आहे हा positive charged histone octamer वरती काय होतो, रॅप होतो, गुंडाळला जातो, and it forms a structure which is called as nucleosome. न्यूक्लिओझोमची डेफिनेशन यापूर्वी खूपदा विचारलेली आहे. तर नेगेटिव्हली चार्ज DNA मॉलिक्यूल हा पॉझिटिव्ह चार्ज हिस्टोन ऑक्टॅमर वरती, हिस्टोन प्रोटीन वरती काय होतो, रॅप होतो, हिस्टोन ऑक्टॅमर वरती काय होतो, रॅप होतो, आणि त्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओझोम असे म्हणतो. ठीक आहे. तर या न्यूक्लिओझोमची जी कोर आहे ती बनलेली असते हिस्टोन ऑक्टॅमरनी. 8 हिस्टोन मॉलिक्यूल असतात है ना, आणि 2 मॉलिक्यूल असतात प्रत्येक टाईपच्या हिस्टोन प्रोटीनचे, H2A, H2B, H3, H4. ठीक आहे. H2A, H2B, H3 आणि H4 हे 4 टाईपचे है ना हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल है ना 2-2 नंबरमध्ये एकत्र येतात आणि त्यामुळे काय होतो, हिस्टोन ऑक्टॅमर तयार होतो. समजलं का. 2 मॉलिक्यूल ऑफ each of 4 type of histone octamer, that is H2A, H2B, H3 and H4 come together to form a histone octamer or to form a core of nucleosome. न्यूक्लिओझोमची कोर जी असते है ना, म्हणजे हिस्टोन ऑक्टॅमर जे असते हे 4 टाईपच्या हिस्टोन प्रोटीननी बनलेली असते. नाही का. 4 टाईपचे हिस्टोन प्रोटीन 2-2 नंबरमध्ये एकत्र येतात आणि काय तयार होते, हिस्टोन ऑक्टॅमर तयार होते. समजले तुम्हाला. इथपर्यंत पुढं डायग्राम दिलेली आहे आणि डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं बघा H2A, H2B, H3 आणि H4. बरोबर का. हे 4 टाईपचे जे हिस्टोन प्रोटीन आहेत है ना ते 2-2 नंबरमध्ये एकत्र आले आणि त्यामुळे हिस्टोन ऑक्टॅमर तयार झालं. आणि या हिस्टोन ऑक्टॅमर भोवती जो निगेटिव्ह चार्ज DNA आहे हा हिस्टोन ऑक्टॅमर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि DNA जो आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा निगेटिव्ह चार्ज DNA है ना तो हिस्टोन ऑक्टॅमरवरती काय झालेला आहे, गुंडाळलेला आहे ना, आणि त्यामुळे जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओझोम असे म्हणतो. तर न्यूक्लिओझोम तुम्हाला समजलं काय डिफिकल्टी. Negatively charged DNA molecule is wrapped around the positive charged histone octamer and to form a structure which is called as nucleosome. समजलं. इथे तुम्हाला हिस्टोन ऑक्टॅमर पण दिसून राहिलाय. ठीक आहे. आणि बघा आता हिस्टोन ऑक्टॅमर हा H2A, H2B, H3 आणि H4 या 4 टाईपच्या हिस्टोन प्रोटीननी बनलेला असतो है ना. आणि या हिस्टोन ऑक्टॅमरवरती जो नेगेटिव्ह चार्ज DNA आहे हा रॅप झालेला असतो. बरोबर का. रॅप झाल्यानंतर तो DNA हिस्टोन ऑक्टॅमरवरती ॲज इट इज असला पाहिजे, त्यासाठी आणखी एक हिस्टोन दॅट इज H1 हिस्टोन है ना, हा H1 हिस्टोन काय करतो, या पॅकेजिंगसाठी काय करतो, मदत करतो. H1 हिस्टोन काय करतो, त्यांच्या पॅकेजिंगसाठी काय करतो, मदत करतो. तुम्हाला दिसते आहे H1 हिस्टोन इज प्रेझेंट आउटसाइड द हिस्टोन ऑक्टॅमर अँड इट हेल्प्स इन द पॅकेजिंग ऑफ DNA मॉलिक्यूल इन द न्यूक्लिओझोम है ना. जे DNA मॉलिक्यूल आहे त्यांची न्यूक्लिओझोममध्ये असणारी पॅकेजिंग जी आहे त्यासाठी काय करतो, हा जो H1 हिस्टोन प्रोटीन आहे तो काय करतो, मदत करतो. तर दिस इज अबाउट द न्यूक्लिओझोम. तर तुम्हाला न्यूक्लिओझोम समजलं असेल. आता पुन्हा न्यूक्लिओझोम पर्यंत पॅकेजिंग झालेली आहे, आणखी पुढं पॅकेजिंग बाकी आहे आपली. पहा H1 हिस्टोन प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड वेअर इट एंटर अँड लीव्ह द न्यूक्लिओझोम. जिथे DNA न्यूक्लिओझोममध्ये काय होतो, एंटर होतो आणि जिथे DNA न्यूक्लिओझोममधून बाहेर पडतो है ना, या ठिकाणी H1 हिस्टोन प्रोटीन काय असतो, प्रेझेंट असतो, जो DNA ला काय करतो, बाइंड करतो, 2 थ्रेडला काय करतो, बाइंड करतो. समजलं का. H1 हिस्टोन प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड वेअर इट एंटर द न्यूक्लिओझोम अँड वेअर इट लीव्ह द न्यूक्लिओझोम. राईट. देन 1 न्यूक्लिओझोम इज अप्रॉक्सिमेटली कंटेन नियर अबाउट 200 बेस पेअर है ना. एका न्यूक्लिओझोममध्ये जवळपास 200 बेस पेअरचा DNA काय असतो, प्रेझेंट असतो. 200 बेस पेअरचा DNA जवळपास रॅप झालेला असतो हिस्टोन ऑक्टॅमरवरती. ठीक आहे ना.
तर पूर्ण 200 बेस पेअरचा DNA हा हिस्टोन ऑक्टॅमरवरती रॅप होत नाही. त्या 200 बेस पेअर मधले फक्त 146 बेस पेअर जे असतात है ना, 146 बेस पेअरचा DNA जो असतो हाच हिस्टोन ऑक्टॅमरवरती काय झालेला असतो, रॅप झालेला असतो आहे का. आणि 2 ऑक्टॅमरच्या मधात जो DNA प्रेझेंट असतो, 2 हिस्टोन ऑक्टॅमरला 2 न्यूक्लियोसोमला कनेक्ट करणारा जो DNA असतो त्याला आपण काय म्हणतो, लिंकर DNA असतो है ना, त्याला आपण लिंकर DNA म्हणतो. आणि हा लिंकर DNA 54 बेस पेअरचा बनलेला असतो नाही का. तर नियर अबाउट 146 बेस पेअर ऑफ DNA मॉलिक्यूल रॅप अराउंड द हिस्टोन ऑक्टॅमर, right, and 2 successive nucleosome or histone octamer are connected by means of a DNA which is called as linker DNA, and it is near about 54 base pair in length, right. आता ही जी लांबी आहे लिंकर DNA ची व्हॅरी होते जवळपास 2 to 114 बेस पेअर पर्यंत ही जी लांबी आहे लिंकर DNA ची काय होते, व्हॅरी होते. देन न्यूक्लियोसोम आर द रिपीटिंग युनिट ऑफ द क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाइक. देन इट इज stained or colored body which is present in the nucleus, right. जे न्यूक्लियोसोम आहे, न्यूक्लियोसोम हे एक रिपीटिंग युनिट आहे बरोबर का. न्यूक्लियोसोम आर द रिपीटिंग युनिट ऑफ क्रोमॅटिन. जे क्रोमॅटिन फायबर आहेत त्या क्रोमॅटिन फायबरमध्ये तुम्हाला न्यूक्लियोसोम रिपीट झालेले बघायला मिळतात. पहिला न्यूक्लियोसोम, दुसरा न्यूक्लियोसोम, तिसरा न्यूक्लियोसोम, चौथा न्यूक्लियोसोम. आणि हे जे न्यूक्लियोसोम आहेत ते एकामेकाला कनेक्ट झालेले असतात कशाने, लिंकर DNA नाही का. तर असे न्यूक्लियोसोम एकामेकाला कनेक्ट होऊन एक लांब चेन तयार होते न्यूक्लियोसोमची, त्याला म्हणतो आपण क्रोमॅटिन. म्हणजे क्रोमॅटिन ही बनलेली असते खूप साऱ्या है ना न्यूक्लियोसोमची, जे काय असतात एक रिपीटिंग युनिट असतात है ना. न्यूक्लियोसोम आर द रिपीटिंग युनिट ऑफ द क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक. देन इट इज कलर्ड बॉडी विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तुम्हाला पुढे डायग्राम दिसते बघा है ना. इथे तुम्हाला क्रोमॅटिन बघायला मिळते, क्रोमॅटिन है ना. बघा क्रोमॅटिन थ्रेड आहे है ना. आणि या क्रोमॅटिन थ्रेडमध्ये तुम्हाला खूप सारे काय बघायला मिळून राहिलेत, न्यूक्लियोसोम बघायला मिळून राहिले. तर न्यूक्लियोसोम हे काय होतात, एकामेकाला अटॅच झालेले असतात DNAच्या मधीनं नाही का. आणि एक लांब चेन तयार होते ज्यामध्ये खूप सारे बिडॉन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतात. तर हे ॲक्च्युली क्रोमॅटिन आहे जे बनलेले असतात रिपीटिंग युनिटनी. त्या रिपीटिंग युनिटला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोसोम असे म्हणतो. तर समजते तुम्हाला हो किंवा नाही. तर न्यूक्लियोसोम आर द रिपीटिंग युनिट ऑफ द क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक कलर्ड स्ट्रक्चर विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. देन दिस न्यूक्लियोसोम in the chromatin appear like a bead-on string-like structure under the electron microscope. When we observe the chromatin fiber under the electron microscope, we look the bead-on string-like structure. Chromatin is look like a bead-on string-like structure because chromatin is made up of a large number of nucleosome. Nucleosome arranged one above the other, one after the other, and it form a long chain of the nucleosome which is called as chromatin. And when we observe this chromatin under the electron microscope, it looks like a bead-on string like structure, right. Then DNA double helix of 200 base pair wrap around the histone octamer by 1/3/4 turn. Means DNA take one complete turn around the histone octamer and the second 3/4 turn. म्हणजे DNA मॉलिक्यूल काय करतो है ना, हिस्टोन ऑक्टॅमरवरती एक कम्प्लीट टर्न घेतो आणि दुसरी ही 3/4 टर्न राहते, म्हणजे 75% टर्न राहते ना. एक कम्प्लीट टर्न राहते, एक वेळेस तो पूर्ण गुंडाळला जातो आणि दुसरा जो गुंडाळा आहे तो 3/4 असतो नाही का. तर एवढ्या वेळा तो गुंडाळला जातो नाही का. म्हणजे एक कम्प्लीट टर्न घेतो आणि दुसरी जी राहते ती 3/4 टर्न राहते न्यूक्लियोसोम मध्ये DNAची नाही का. तर स्ट्रक्चरमध्ये दिलेलंच आहे, यापूर्वी आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. पहा, DNA मॉलिक्यूल टेक वन कम्प्लीट टर्न अँड द सेकंड टर्न इज 3/4 टर्न है ना. एक कम्प्लीट टर्न राहते आणि दुसरी काय राहते, 3/4 टर्न राहते, जी आपल्याला बघायला मिळते. बघा, 6 सच न्यूक्लियोसोम गेट क्वाइल्ड अँड देन इट फॉर्म ए सोलेनॉइड दॅट लुक लाईक ए क्वाइल्ड टेलिफोन वायर. जवळपास आता न्यूक्लियोसोम तयार झालेत नाही का, समजलं ना. आणि न्यूक्लियोसोम जे आहेत ते 6 न्यूक्लियोसोम एकत्र येतात आणि
आणखी एक कॉईल स्ट्रक्चर ते तयार करतात ज्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड असे म्हणतो, जे जवळपास टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर राहतं है ना. 6 न्यूक्लियोसोम गेट कॉइल्ड अँड देन इट फॉर्म ए सोलेनॉइड विच लुक लाईक द टेलिफोन लाईक स्ट्रक्चर है ना, टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर. समजले. देन क्रोमॅटिन इज पॅक्ड to form a solenoid structure which is of near about 30 nanometer in diameter, that is it is near about 300 Armstrong in diameter, and then it is further supercoiled which tend to form a loop structure which is called as chromatin fiber or super solenoid fiber, which further coil and condense into chromosome at the metaphase stage. समजले तुम्हाला. सगळ्यात पहिले DNA हा हिस्टोन ऑक्टॅमर भोवताल रॅप झाला, न्यूक्लियोसोम तयार झाला आहे का. त्यानंतर न्यूक्लियोसोम आहे ना, हे तयार होत गेले एकामागून एक आणि बिडॉन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर म्हणजे क्रोमॅटिन फायबर तयार झालं आहे ना. या क्रोमॅटिन फायबरमधले जे 6 न्यूक्लियोसोम आहेत ना, ते आणखी एकत्र येऊन कॉईल होतात आणि ते एक आणखी कंटेन स्ट्रक्चर तयार करतात, टेलिफोन वायर लाईक कॉईल स्ट्रक्चर ते तयार करतात, त्याला आपण सोलेनॉइड म्हणतो. तर हे सोलेनॉइड स्ट्रक्चर जे आहे ना, हे 30 नॅनोमीटरचं राहतं, ते आणखी सुपर कॉईल होतं आणि लूप स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण क्रोमॅटिन फायबर म्हणतो किंवा मग त्याला आपण सुपर सोलेनॉइड फायबर म्हणतो. आणि ते सुपर सोलेनॉइड फायबर जे आहे ते आणखी फर्दर काय होतं, कंटेन्स होतं आणि त्यापासून क्रोमोझोम तयार होतो मेटाफेज स्टेजला, नाही का. देन दिस पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट द हायर लेवल रिक्वायर्ड द ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन, दॅट इज द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल बाइंडिंग प्रोटीन, दॅट इज NHC प्रोटीन. आता हायर लेवलला क्रोमोझोमच्या पॅकेजिंगसाठी NHC प्रोटीनची आवश्यकता राहते, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल बाइंडिंग प्रोटीनची आवश्यकता राहते, आहे का. ओके. न्यूक्लियोझोमच्या वेळेस DNA पॅकेजिंगसाठी हिस्टोन प्रोटीनची आवश्यकता राहते. न्यूक्लियोझोममध्ये DNA पॅकेजिंग ही हिस्टोन प्रोटीनच्या मदतीने होते, पण न्यूक्लियोझोमच्या नंतर है ना, जेव्हा क्रोमॅटिन फायबर तयार होतात है ना, क्रोमोझोम तयार होतात, या हायर लेवलच्या पॅकेजिंगसाठी नॉन हिस्टोन क्रोमोझोमल बाइंडिंग प्रोटीनची आवश्यकता राहते. ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय नॉन हिस्टोन क्रोमोझोमल बाइंडिंग प्रोटीन, तर दीज आर द ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट आर रिक्वायर्ड फॉर द पॅकेजिंग ऑफ द क्रोमॅटिन और पॅकेजिंग ऑफ द DNA ॲट द हायर लेवल. हायर लेवलला DNA पॅकेजिंगसाठी, क्रोमॅटिन पॅकेजिंगसाठी जे ॲडिशनल प्रोटीन मॉलिक्यूल पाहिजे असतात, जे ॲडिशनल प्रोटीन मॉलिक्यूल भाग घेतात, त्यांना आपण काय म्हणतो, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल बाइंडिंग प्रोटीन असे म्हणतो. तर इथे तुम्हाला बिडॉन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं का तुम्हाला. इथे बिडॉन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसून राहिलं आहे. 3 न्यूक्लियोझोम आहे, एकामागून एक अरेंज झालेले आहेत. न्यूक्लियोझोममध्ये तुम्हाला हिस्टोन ऑक्टॅमर बघायला मिळतो. या हिस्टोन ऑक्टॅमरवरती जो DNA रॅप होतो त्याला आपण कोर DNA म्हणतो. आणि 2 न्यूक्लियोझोमच्या मध्ये तुम्हाला जो DNA बघायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, लिंकर DNA असे म्हणतो, नाही का. नाही, साईडला तुम्हाला क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर दिसून राहिलंय, ज्यामध्ये बिडॉन स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसून राहिलंय, नाही का. जे न्यूक्लियोझोम आहे हे एकामागून एक रिपीट होतात आणि त्यामुळे क्रोमॅटिन काय होते, तयार होते, नाही का. तर पहा, आणखी एक डायग्राम तुम्हाला दिसते ज्यामध्ये तुम्हाला पॅकेजिंग दिसते, नाही का. ते न्यूक्लियोझोम आहेत, 6 न्यूक्लियोझोम एकत्र आलेत आणि त्यांनी जवळपास क्रोमॅटिन फायबर तयार केलेलं आहे, नाही का. या क्रोमॅटिन फायबरमध्ये मला काय दिसतं, न्यूक्लियोझोम दिसतात. न्यूक्लियोझोम भोवताल लिंकर DNA दिसतो ब्ल्यू कलरचा. त्यानंतर 2 न्यूक्लियोझोम एकामेकाला कनेक्ट झालेले आहेत लिंकर DNAनी, नाही का. या लिंकर DNAची जी लांबी राहते ते 8 ते 114 न्यूक्लियोटाइड किंवा बेस पेअर एवढी असू शकते, नाही का. मी तुम्हाला किती सांगितलं, 54 सांगितलं. हे 54 बरोबर आहे. ते न्यूक्लियोझोम कोअर म्हणजे जो DNA रॅप होतो न्यूक्लियोझोममध्ये हिस्टोन ऑक्टॅमरवरती, तो जवळपास 146 बेस पेअरचा असतो. लिंकर DNA 54 बेस पेअरचा असतो. DNA एक कम्प्लीट टर्न घेतो आणि दुसरी 3/4 टर्न घेतो हिस्टोन ऑक्टॅमर होती, नाही का. ही माहिती दिलेली आहे. तर हे झालं है ना, हे झालं न्यूक्लियोझोम. त्यानंतर हे न्यूक्लियोझोम जे आहेत हे एकत्र येतात आणि इकडे सोलेनॉइड फायबर तयार करतात. सी डायग्राममध्ये तुम्हाला दिसते 30 नॅनोमीटरचं सोलेनॉइड फायबर, टेलिफोन वायर लाईक फायबर तुम्हाला दिसते का तुम्हाला, सोलेनॉइड फायबर. तर दिस इज अबाउट द सोलेनॉइड फायबर. आणि नंतर हे सोलेनॉइड फायबर आणखी काय होतं, कंडेन्स होतं आणि त्यापासून काय होतं, क्रोमोझोम तयार होतं मेटाफेज स्टेजला.
हिअर वी हॅव कम्प्लीट द पॅकेजिंग इन द युकॅरियोटिक सेल. इथं आपण काय केलं, पॅकेजिंग पाहिली कशाची, युकॅरियोटिक सेलची. ठीक आहे ना. युकॅरियोटिक सेलमध्ये कशा पद्धतीनं DNA काय होतो, पॅक होतो, त्याबद्दल आता आपण काय घेतली, माहिती घेतली. आता आपण काय करू, पुढे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. एक आहे हेट्रोक्रोमॅटिन आणि दुसरं आहे युक्रोमॅटिन. आणि दीज आर द स्ट्रक्चर विच आर कॉमनली फाउंड इन द युकॅरियोटिक क्रोमोझोम. हे दोन मेन स्ट्रक्चर आहेत जे युकॅरियोटिक क्रोमोझोममध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया हेट्रोक्रोमॅटिन बद्दल. ठीक आहे. तर नाउ वी आर लुकिंग फॉर द हेट्रोक्रोमॅटिन. लुक ॲट द हेट्रोक्रोमॅटिन. In eukaryotic cell, there are some segment of chromosome or chromonema or chromosome during the interphase and early prophase remain in a condensed state or remain in a condensed form. eukaryotic cell मध्ये है ना, काही क्रोमोझोमचा जो पार्ट आहे, काही क्रोमोनिमाचा जो पार्ट आहे, इंटरफेसच्या वेळेस हा काय असतो, कंडेन्स फॉर्ममध्ये असतो, कॉइल्ड फॉर्ममध्ये असतो, इंटरफेसमध्ये पण. ठीक आहे. काही पार्ट जो आहे क्रोमोझोमचा किंवा क्रोमोनिमाचा हा इंटरफेसमध्ये पण कंडेन्स स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर या भागाला आपण काय म्हणतो, हेट्रोक्रोमॅटिन असे म्हणतो. समजते तुम्हाला. युकॅरियोटिक सेलमध्ये काही पार्ट असतो क्रोमोझोमचा किंवा क्रोमोनिमाचा जो कंडेन्स फॉर्ममध्ये असतो. इवन इन इंटरफेसमध्ये पण तो कंडेन्स फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. ओके नाही. तर या भागाला आपण काय म्हणतो, हेट्रोक्रोमॅटिन असे म्हणतो. अँड दिस टर्म वॉज फर्स्ट टाइम प्रपोज बाय हेट. है ना. हेड्स नावाच्या सायंटिस्टनी सगळ्यात पहिल्यांदा ही टर्म काय केली, प्रपोज केली. अँड दिस रिजन आर लोकलाइज और प्रेझेंट नियर द सेंट्रोमियर और नियर द टिलोमियर्स और इट कॅन बी इंटरकॅलेटेड. नाही का. हा जो भाग आहे हेट्रोक्रोमॅटिन, हा हेट्रोक्रोमॅटिन आपल्याला कुठे बघायला मिळतो, सेंट्रोमियरच्या जवळ बघायला मिळतो क्रोमोझोममध्ये, किंवा तो टिलोमियरच्या जवळ आपल्याला बघायला मिळतो, किंवा मग हा इंटरकॅलेटेड असतो, म्हणजे तो मध्ये कुठेही क्रोमोझोममध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. नाही का. देन दिस हेट्रोक्रोमॅटिन इज मोस्टली जेनेटिकली इनॲक्टिव्ह. है ना. हा हेट्रोक्रोमॅटिन जवळपास जेनेटिकली काय असतो, इनॲक्टिव्ह असतो. बिकॉज व्हाय इट इज जेनेटिकली इनॲक्टिव्ह, बिकॉज इट इज हायली कॉइल्ड स्ट्रक्चर. हा कॉइल्ड स्ट्रक्चर असतं आणि कॉइल्ड स्ट्रक्चर असतं, त्यामुळे यामध्ये जे जीन्स असतात है ना, ते एक्सप्रेस होत नाही, ते स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, कारण त्यांचं ॲक्च्युली ट्रान्सलेशन होऊ शकत नाही. नाही का. कारण ते कॉइल्ड असतात जीन्स. त्यामुळे हा जो पार्ट आहे हेट्रोक्रोमॅटिन, हा जो पार्ट आहे है ना क्रोमोझोमचा, हा काय असतो, जेनेटिकली इनॲक्टिव्ह असतो. मोस्टली जेनेटिकली इनॲक्टिव्ह असतो. इट स्टेन स्ट्रॉंगली अँड अपियर डार्क. है ना. स्ट्रॉंगली स्टेन होतं, खूप जास्त स्टेन ते ॲब्झॉर्ब करतं. त्यामुळे हेट्रोक्रोमॅटिन हे कसे असतात, डार्क कलरचे असतात. देन हेट्रोक्रोमॅटिन इज 2 to 3 times मोर रिच इन DNA दॅन इन युक्रोमॅटिन. आता हा कंडेन्स भाग आहे, त्या कारणामुळे DNA काय असेल, जास्तच असेल. तर युक्रोमॅटिनच्या कम्पेअरमध्ये हेट्रोक्रोमॅटिनमध्ये 2 ते 3 पटीनं जास्त आपला DNA बघायला मिळतो. तर आय होप तुम्हाला 6च्या 6 पॉईंट्स हे हेट्रोक्रोमॅटिनचे समजले असतील. समजले तुम्हाला हेट्रोक्रोमॅटिन. इन युक्रोमॅटिक सेल some segment of chromonema or chromosome is remain condensed during the early phase or in the early prophase, and this is called as heterochromatin. This term was first time proposed by Heads, and this region is present near the centromere or near the telomere, or it may be present in the intercalary region, right? It is genetically inactive region and it stains strongly, that's why it is dark in color, right? There are 2 to 3 times more DNA in heterochromatin than the euchromatin, right? So this is about the heterochromatin. Now we are looking for the second region which are found in the chromosome. This is the euchromatin. Look at the euchromatin. The region of the chromonema or chromosome which are in non-condensed form, which is called as euchromatin. असा भाग क्रोमोनिमाचा की जो कंडेन्स नसतो, कॉइल्ड झालेला नसतो, त्याला आपण काय म्हणतो, युक्रोमॅटिन असे म्हणतो. आणि हा भाग जास्त कंडेन्स झाला नसतो, कॉइल्ड झाला नसतो, त्यामुळे हा कमी स्टेन ॲब्झॉर्ब करतो. दॅट्स वाय दिस रिजन स्टेन लाईट. त्यामुळे हा भाग कसा असतो, लाईट असतो. नाही का. देन
Euchromatin is genetically active, very much active, and it is a fast replicating region. हा जो भाग आहे युक्रोमॅटिन हा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो, कारण हा भाग खूप कमी कंडेन्स झाला असतो, कॉईल झाला असतो. त्यामुळे या भागामध्ये इझिली ट्रान्सलेशन होतं, प्रोटीन तयार होतो, आणि त्यामुळे या भागातले सगळे जीन्स हे काय होतात ना, फास्ट काय होतात, एक्सप्रेस होतात. हा खूप जास्त ॲक्टिव्ह पार्ट असतो, जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट असतो क्रोमोझोमचा, नाही का. आणि इथे रेप्लिकेशन पण खूप फास्ट होतं. देन युक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह आहे ना. युक्रोमॅटिन हे ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह असतं, नाही का. युक्रोमॅटिन हा जो भाग आहे, युक्रोमॅटिन हा ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह भाग आहे, कारण इथे ट्रान्सक्रिप्शन खूप जास्त होतं, नाही का, किंवा लवकर होतं, कारण हा भाग जो आहे तो कंडेन्स नसतो, कॉईल नसतो, त्या कारणामुळे इथे इझिली ट्रान्सक्रिप्शन होऊ शकतं, नाही का. वाईल हेटेरोक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली इनॲक्टिव्ह आहे ना. हेटेरोक्रोमॅटिन हे ट्रान्सक्रिप्शनली इनॲक्टिव्ह असतात, कारण तो भाग कंडेन्स असतो. हेटेरोक्रोमॅटिन हा भाग काय असतो, कंडेन्स असतो, कॉईल असतो, त्या कारणामुळे तिथे ट्रान्सक्रिप्शन होऊ शकत नाही. ट्रान्सक्रिप्शनसाठी लागणारी जी मशिनरी आहे ना, तिथे फिट होऊ शकत नाही, किंवा ट्रान्सक्रिप्शनसाठी तो जीन जो आहे तो अवेलेबलच होत नाही, कारण तो कंडेन्स असतो, कॉईल असतो. त्यामुळे हेटेरोक्रोमॅटिन मध्ये ट्रान्सक्रिप्शन खूप रेअरली बघायला मिळतं. हेटेरोक्रोमॅटिन इज अ ट्रान्सक्रिप्शनली इनॲक्टिव्ह, बट युक्रोमॅटिन इज अ ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह. समजलं का. तर वी हॅव कम्पेअर्ड द युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. दीज आर द टू रिजन ऑफ द DNA, है ना. अँड वी हॅव ऑल्सो कम्प्लिटेड हिअर द पॅकेजिंग ऑफ द DNA. तर आय होप तुम्हाला पॅकेजिंग ऑफ DNA इथे समजली असेल. तर काही डिफिकल्टी यामध्ये सगळ्यांना समजलं आहे. पॅकेजिंग ऑफ DNA, देन पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स, पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोट्स, हेटेरोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. These are the point that we have discussed in this video. I hope you will understand it. So here we have completed today's video. Then thank you and have a nice day.